तर 2019ला मंत्री करायला हवं होतं, पण माझ्यावर अन्याय झाला असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। मला मंत्री केलं नाही, पण मी कधी भाषणामध्ये त्याचा उल्लेख देखील केला नाही। पक्ष फुटला तेव्हा मला गटनेता करायला हवं होतं, मला गटनेता केलं नाही, पण मी कधीही भाष्य केलं नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर नाराजी व्यक्त केली नाही, माझा संघर्ष मी सुरूच ठेवला असं देखील भास्कर जाधव यांनी जाहीर सभेत म्हटलंय। मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना। पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना। इथं मला केला? मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला? माझा हक्क होता, मला मिळायला पाहिजे होतं आणि मिळणं माझा हक्क होता, परंतु माझ्यावर अन्याय झाला। अन्याय हा शब्द मी वापरला नाही, पण मी बोलतो। ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायचा वेळाला, कारण एकनाथ शिंदे गटनेते होते। दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही, पक्षानं मला गटनेता केलं नाही, पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं, कधी तोंड उघडलं, कधी नाराजी व्यक्त केली, कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही।